ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात, मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, बंडू आंदेकर आणि गजा मानेच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। काही जागा RPI सचिन खरात गटाला दिल्या आहेत, त्यामुळे मित्रपक्षानं कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, अजित पवारांची प्रतिक्रिया। गुंड प्रवृत्तीचे लोक नागरिकांना पायाभूत सुविधा कशी देणार, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याप्रकरणी दमानियांची टीका। राजकारणात चाललंय काय, अंजली दमानियांचा संतप्त सवाल। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन, RPI खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया। गजा मानेच्या पत्नीला RPI सचिन खरात गटाकडून उमेदवारी दिल्याची शक्यता। AB फॉर्म मिळालेल्या मनसेच्या मुंबईतील 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे, राज ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। तर मलाही ऑफर आल्या, मात्र मी सगळ्यांना पळवून लावलं, राज ठाकरेंचं वक्तव्य। पुण्यात सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे यांची मागणी। तर गुन्हा सिद्ध झाला नसून प्रकरण न्यायप्रविष्ट, सिद्धार्थ बनसोडेंचं स्पष्टीकरण। ठाण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज भरला। मयूर शिंदेवर अनेक गुन्हे दाखल, निवडणुकीच्या समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता। मुंबईत मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनावधानानं नाही तर वातावरण निर्माण करण्यासाठी, संजय राऊतांचा आरोप। मला मराठी भाषेचा आदर, मात्र माझी परीक्षा घेऊ नका, मराठी अमराठी मुद्द्यावरून भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं स्पष्टीकरण। तर मुंबईसह 28 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार, हे अनुभवाने सांगतो, कृपाशंकर सिंह यांची प्रतिक्रिया। मलिदा खाण्यासाठी शिंदे फडणवीस मुंबईत एकत्र, नाना पटोलेंचा हल्लाबोल। तर सत्तेतून भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यासाठीच तिघे एकत्र, पटोलेंकडून महायुतीचा समाचार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 5 तारखेपासून संयुक्त सभा, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क अशा मुंबईत 3 सभा होणार। कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर येथे प्रत्येकी 1 सभा होणार, नाशिकमध्येही सभा होणार। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता, दुपारनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता। वचननामा प्रसिद्ध होण्याच्या आधी 2 बंधूंमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार। ठाकरे बंधूंनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय, पण मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंचं विधान। मुंबईत वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता। या वॉर्डात मनसे ठाकरे सेना दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर मुंबई पालिकेची माहिती। पुणे पिंपरीत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता, उदय सामंतांसोबत पुणे पिंपरीबाबत आजच चर्चा करणार, सामंतांशी चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती। पुण्यात भाजप शिवसेना युतीची शक्यता मावळली, भाजप आणि शिवसेनेत आता मैत्रीपूर्ण लढत होणार, भाजपकडून स्वबळाच्या तयारीला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता युती होऊ शकत नाही, युती करणं म्हणजे फोडाफोडीला सुरुवात, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। युती तोडण्यासाठी भाजपच जबाबदार, शिरसाटांचा आरोप। जालन्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती तुटली, जालन्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली, पण शेवट वाईट झाला। काही चुकीचं फीडिंग केल्यामुळे भाजपच्या वरिष्ठांचा गैरसमज झाला, अर्जुन खोतकरांची माहिती।
घरातच उमेदवारी दिल्यानं राहुल नार्वेकरांवर आरोप। तर राहुल नार्वेकर अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। बंधू मकरंद नार्वेकरांनी आरोप फेटाळले। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याचं विसरलेत। विधानसभा अध्यक्षांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, राऊतांची टीका। तर विधानसभा अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात, राऊतांचा आरोप। संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये, त्यांनी आधी एक जबाबदार नागरिकाची शिकवणूक घ्यावी आणि मगच बोलावं। राहुल नार्वेकर यांचा राऊतांवर पलटवार। पुण्यात शिंदेंच्या सेनेचे एकाच वॉर्डात दोघांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा गोंधळ। प्रभाग क्रमांक 36 मधून मच्छिंद्र ढवळेंनी उद्धव कांबळेंच्या आधीच फॉर्म सबमिट केला। दरम्यान उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म खाऊन टाकल्याचा आरोप। उद्धव कांबळेंवर गुन्हा दाखल। त्यांचे नेते पैसे गिळतात, याने एबी फॉर्म गिळला, अशा अनेक गमती जमती पाहायला मिळतील। एबी फॉर्म गिळण्यावरून संजय राऊतांची महायुतीवर खोचक टीका। 3 तारखेला वरळी डोममध्ये संध्याकाळी 6 वाजता महायुतीची पहिली जाहीर सभा होणार। सभेला फडणवीस शिंदेसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। वडाळ्यातील वॉर्ड 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली। भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम। आशिष शेलार, अमित साटम यांनी काल रात्री घेतली होती भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतरही उमेदवारी मागे घेण्यास नकार। बंडखोर गजेंद्र धुमाळे अज्ञातस्थळी रवाना। नितीन गडकरींच्या माजी स्वीय सहाय्यकाच्या मुलाची बंडखोरी। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचाही बंडाचा बिगुल। फॉरवर्ड ब्लॉकची उमेदवारी घेऊन निनाद दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण। निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। मनसेकडून प्रभाग क्रमांक 177 मध्ये गुजराती उमेदवार। प्रभाग क्रमांक 177 मध्ये हेमाली भन्सालींना उमेदवारी। हेमाली भन्सालींनी राज ठाकरेंची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शीतल सेठ देवरुखकरांचा राजीनामा। शीतल सेठ देवरुखकरांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। प्रभाग क्रमांक 51 मधून शीतल देवरुखकर होत्या इच्छुक। पक्षाकडून जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यानं नाराजी। सायन धारावीतल्या बंडखोरांची मनं वळवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे। भाजप नेते आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांची तिथे बैठक होते। सायनमधील कार्यालयात दोन्ही नेत्यांची बैठक सुरू आहे। बंडखोर संतोष शेट्टी, विजय पगारेंशी दोन्ही नेत्यांशी चर्चा सुरू आहे। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजनांवर नवी जबाबदारी। पूनम महाजनांनी वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात। संभाजीनगर पालिका निवडणुकीत भाजप पुढे बंडखोर अपक्षांचं संकट। भाजपमधील 69 बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले। बंडखोरांनी मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू। तर शिंदे सेनेतून 18, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून 13 जणांचे अर्ज। नागपुरात नाराजांची समजूत काढण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान। अनेकांकडून पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी। तर 40 जणांनी दिला पक्षाचा राजीनामा। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवस शिल्लक। नागपुरात माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरीच पाहायला मिळाला भाजपमधील बंडखोरीचा परिणाम। प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यानं भाजपच्या विनायक डेहनकरांकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल। अर्चना डेहनकर नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार। माझ्या उमेदवारीमुळे अर्चना डेहनकरांना त्रास होत होता। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं। विनायक डेहनकर यांची प्रतिक्रिया। तर पक्षानं अन्याय केल्याची विनायक डेहनकरांची भावना। अर्चना डेहनकर आणि विनायक डेहनकर दोघेही निष्ठावान कार्यकर्ते। विनायक डेहनकरांसोबत चर्चा करणार, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मार्ग निघेल। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया।
अहिल्यानगरात शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. शिंदेच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद. एबी फॉर्म मध्ये चुकीच्या स्वाक्षरी, एबी फॉर्म मध्ये खाडाखोड अशा अनेक त्रुटी आढळल्यानं अर्ज बाद. भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागेवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. अपक्ष निवडणूक लढवावी लागणार. कोर्टात याचिका दाखल करून निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचा उमेदवारांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा. चिंचवडचे भाजप आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शक्तीस्थळ या प्रेरणा केंद्राचं लोकार्पण. सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेनं शनिवारी प्रचार प्रारंभ होणार. महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून होणार. महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीडमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आणि सहकार संकुलाचं भूमिपूजन पार पडणार. कालचा अजित पवारांचा ऐनवेळी रद्द करण्यात आला होता दौरा. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या 1000 विद्यार्थ्यांनी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचं फरमान. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नसल्याची शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती. 2 वेळा निमंत्रणासाठी गेलो पण भेट होऊ शकली नसल्याचं संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींची माहिती. रवींद्र चव्हाण वसई विरार मनपा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. वसईच्या YMC मैदानावर आज दुपारी 4 वाजता रवींद्र चव्हाणांचा मेळावा. भाजप कार्यकर्त्यांना मेळाव्यातून मार्गदर्शन करणार. वांद्र्यातील अपक्ष उमेदवाराचा भाजपच्या उमेदवारावर आक्षेप. निवडणूक अधिकाऱ्याकडे महेंद्र पवारांची कारवाईची मागणी. भाजपचे उमेदवार महेश परकरांचा अर्ज बाद करण्याची मागणी. अनधिकृत बांधकामाचे पुरावे निवडणूक अधिकाऱ्याकडे केले सादर. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांना धक्का. 6 झोनमधील 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध. जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यानं कारवाई. अनामत रक्कम न भरल्यानं अनेक अर्ज बाद. भाजपसह विविध पक्षांना फटका. मीरा भाईंदर मनपा निवडणुकीत एकाच घरातून एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्याची परंपरा कायम. 4 पती पत्नीच्या जोड्या निवडणुकीच्या मैदानात. पूजा पवार आस्तिक म्हात्रेंना ठाकरेंच्या सेनेकडून तर ममता म्हात्रेंना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी. अहिल्यानगरमध्ये अर्ज छाननी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा. अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांच्याकडून भाजपचे अधिकृत उमेदवार दत्ता गाडळकरांच्या अर्जावर हरकती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वांचे अर्ज वैध ठरवले. छत्रपती संभाजीनगरमधील भाजप महिला कार्यकर्त्यांची नाराजी दूर. उमेदवारी न मिळालेल्या दिव्या मराठेंनी अन्यथा आंदोलन केलं होतं. अतुल सावे, भागवत कराड, किशोर शितोळेंनी भेट घेत दिव्या मराठेंची नाराजी दूर केली आहे. घराबाहेर आंदोलन करणारी महिला नातेवाईक असल्याचं कळालं. आंदोलन करणाऱ्या महिलेला घरात घेऊन चौकशी केली. आंदोलन करणाऱ्या महिलेवर संजय शिरसाडांची प्रतिक्रिया. जळगावात शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलं. शिंदेच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे बिनविरोध विजयी. ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं गौरव सोनवणे विजयी. प्रभाग क्रमांक 18 मधून गौरव सोनवणे विजयी. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. 50% आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधी, त्यानंतर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याचा अंदाज. अजित पवारांची माहिती. आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्या आणि जिथे काँग्रेसचे उमेदवार चांगले होते त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आणि वंचितमध्ये झालेल्या युतीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. अहिल्यानगर महापालिकेत भाजप उमेदवारांच्या अर्जावर पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्षेप. भाजपच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा आरोप. कायदेशीर पाऊल उचलण्याचा कळमकरांचा इशारा.
शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुखांना पोलिसांनी केली अटक। शिंदेंच्या सेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवीगाळ केल्याचा बाळासाहेब देशमुखांवर आरोप। दादरमध्ये 72,000 बनावट नोटा जप्त, एक जण ताब्यात। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। सर्व नोटा 500च्या आत असून हाय क्वालिटी बनावट असल्याची माहिती। अमरुद्दीन शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्र यांची तपासणी करणं आवश्यक असल्यानं मुदतवाढ। संदीप शिंदे समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। अमरावती मनपा निवडणुकीच्या कर्तव्यात कर्मचाऱ्यांची दिरंगाई। 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार। संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं एका महिला उमेदवाराचा फॉर्म लपवल्याचा आरोप। संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यानं कार्यकर्ते संतप्त कार्यकर्त्यांनी लतीफ पठाण या निवडणूक अधिकाऱ्याला धारेवर धरलं। गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था। आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। पुण्यातील भीमा कोरेगाव येथे 208वा शौर्य दिन साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांनी केलं अभिवादन। मोठ्या संख्येनं महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक यावेळी एकत्रित आले होते। विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरेगाव भीमामध्ये दिली भेट। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अजित पवारांकडून अभिवादन। वाशिम येथील महात्मा ज्योतिबा फुले मैदानावर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन। कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिकांची मोठी उपस्थिती। कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती। संभाजी ब्रिगेडतर्फे इयर एंड आणि नवीन वर्षानिमित्त अनोखा उपक्रम। बार्शीतील वैरागमध्ये 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या असा संदेश दिला। वैराग येथे संभाजी ब्रिगेडतर्फे 1000 लिटर दुधाचं मोफत वाटप। नववर्षानिमित्त जिल्ह्यातील मंदिरांमध्ये हनुमान चालिसांचं सामूहिक पठण। श्रीराम शोभायात्रा समिती, श्रीराम मंदिर देवस्थानचा उपक्रम। वर्ध्यातील श्रीराम दरबार चौक हनुमान मंदिर येथे चालिसा पठणाचा कार्यक्रम। जेजुरी गडावर भाविकांची गर्दी। जेजुरी गडावर भंडारा उधळत नववर्षाचं स्वागत। खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आहे। नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल। अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलली। भाविकांची गर्दी लक्षात घेत आज दिवसभर भक्तांकडून होणारे अभिषेक मंदिर समितीकडून बंद। नवीन वर्षाची सुरुवात करताना भाविकांनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन। पहाटेपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।